नमस्कार. तमिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री विजय थालापती यांनी शपथ घेताच तमिळनाडूमध्ये दोन महत्त्वाचे कायदे पारित केलेत. पहिला कायदा म्हणजे आता तमिळनाडूमध्ये कुठल्याही नेत्याचा वाढदिवस असो किंवा कुठलीही निवडणूक असो, त्या निवडणुकांमध्ये किंवा त्या वाढदिवसाच्या दिवशी सर्वसामान्य कार्यकर्ते आपल्या नेत्याचं सार्वजनिक ठिकाणी मोठं बॅनर, मोठं होर्डिंग लावू शकणार नाहीत. जर कुठल्याही कार्यकर्त्यानं सार्वजनिक ठिकाणी मोठं बॅनर लावलं आणि त्यामुळं सर्वसामान्य लोकांना त्रास होतोय असं आढळून आलं तर त्या कार्यकर्त्यावर त्या ठिकाणी कडक कारवाई होईल. हा आहे विजय थालापती यांचा शपथ घेतल्यानंतरचा पहिला महत्त्वाचा निर्णय. आणि विजय थालापती यांनी शपथ घेतल्यानंतर दुसरा महत्त्वाचा निर्णय हा घेतला की आता तमिळनाडूमध्ये कुठल्याही शाळेजवळ, कुठल्याही मंदिराजवळ किंवा कुठल्याही बसस्टँडजवळ 500 मीटरच्या आवारामध्ये दारूचं दुकान टाकण्यात सक्त बंदी घालण्यात आलेली आहे. आणि सध्या असे जे कुठले दारूचे दुकानं आहेत जे शाळांच्या जवळ आहेत किंवा बसस्टँडच्या जवळ आहेत, त्या सर्व दुकानांना त्या ठिकाणी 1 महिन्याच्या आत हटवण्याचे त्यांनी आदेश दिलेत. आता तमिळनाडूमध्ये सध्या जवळजवळ 717 असे दुकानं आहेत जे बसस्टँडजवळ आहे, मंदिराजवळ आहेत किंवा शाळांजवळ आहे. ते सर्व दुकानं त्या ठिकाणी हटवण्याचे आदेश तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थालापती यांनी दिले. खरं तर आता हे दोन कायदे तुम्हाला ऐकायला खूप साधे वाटत असतील, पण यामुळं खूप मोठा बदल होऊ शकतो. पहिला कायदा नेत्यांचे बॅनर लावायचे नाही, त्यामुळं जो करोडो रुपये खर्च होतो नेत्यांचे बॅनर लावण्यामध्ये, तो खर्च आता तमिळनाडूमध्ये वाचणार आहे आणि त्याचा फायदा सरळ सरकारला किंवा सर्वसामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. आणि राजकारणाचा जे उगच प्रचार केला जातो, उगच लोकांना प्रसिद्ध करण्यासाठी नको तो खर्च केला जातो, तो खर्च त्या ठिकाणी वाचणार आहे. दुसरा कायदा खूप महत्त्वाचा आहे. आता शाळाजवळ जर त्या ठिकाणी दारूचे दुकान केले नाही तर त्यामुळं विद्यार्थ्यांच्या जीवनावर एक मोठा प्रभाव पडू शकतो. शाळांच्या बाहेर दारूचे दुकानं असल्यामुळं अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी नशा करू शकतात आणि नशेच्या आहारी जाऊ शकतात. पण ते दुकानं शाळेच्या आवारातून हटवल्यामुळं त्या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. दुसरी गोष्ट, जर बसस्टँडजवळ दारूचं दुकान राहणार नाही तर अनेक महिला किंवा अनेक विद्यार्थिनी ज्या प्रकारे दारू पिणाऱ्या लोकांमुळं असुरक्षित त्या ठिकाणी त्यांना वाटतं, ती असुरक्षितता त्या ठिकाणी त्यांना वाटणार नाही आणि त्यामुळं सर्वसामान्यांना त्याचा मोठा फायदा होईल. दुसरी गोष्ट, जर मंदिराच्या आजूबाजूला कुठलंही दारूचं दुकान राहणार नाही तर मंदिरात ज्या अपेक्षानं आपण जातो की आपल्याला थोडी शांती मिळेल, ती शांती लोकांना मिळेल आणि त्याचा सर्वसामान्य लोकांना फायदा होईल. त्यामुळं हे दोन कायदे ऐकायला खूप सोपे आहेत, पण या दोन कायद्यामुळं समाजामध्ये खूप मोठा बदल होऊ शकतो. पैसे वाचू शकतात, त्या ठिकाणी युवकांचं भविष्य चांगलं होऊ शकतं आणि लोकांना शांतीचं आणि सुरक्षिततेचं जीवन मिळू शकतं. त्यामुळं तमिळनाडूचे जे काही नवनिर्वाचित मुख्यमंत्री आहेत विजय थालापती, ज्यांची मागच्या 3 महिन्यात किंवा मागच्या 6 महिन्यापासून संपूर्ण देशामध्ये खूप मोठी चर्चा आहे. एक नवीन माणूस जेव्हा राजकारणात येतो तेव्हा तो काहीतरी नवीन निर्णय घेईल अशी अपेक्षा प्रत्येक सर्वसामान्य माणसाला असती आणि त्यामुळं विजय थालापतीसारख्या एखाद्या राज्यकर्त्यांना अशा प्रकारचे निर्णय घेतले तर ते निर्णय सर्वसामान्य माणसांना सांगणं ही या देशातील युवकांची खूप मोठी जबाबदारी आहे. महाराष्ट्र सरकारनं जर अशा प्रकारचा एखादा कायदा अंमलात आणला तर खरंच महाराष्ट्रातील जनतेला खूप मोठा फायदा होऊ शकतो. पण नेमकं महाराष्ट्र सरकार असे चांगले कायदे महाराष्ट्रात का अंमलात आणत नसेल हाही मोठा प्रश्न आहे. त्यामुळे या संपूर्ण विषयावर एक जबाबदार नागरिक म्हणून तुम्हाला जे काही वाटत असेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूयात, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.